मी लग्न करून सासरी आले. माझ्या सासरी माझा एक दीर होता. तो हुबेहूब नवऱ्यासारखाच दिसायचा. त्याला बघताच मी चकित झाले. आता मला कळत नव्हतं नवरा कोण आणि दीर कोण. एके दिवशी मी आणि माझा नवरा बाहेरून खूप दमून थकून घरी आलो होतो. मला बेडवर पडून 2च मिनिटे झाली होती की माझा नवरा बेडरूममध्ये आला आणि लगेचच त्याचे भान हरपले. मला आश्चर्य वाटत होतं की आज नवरा एवढा थकूनही त्याच्यामध्ये एवढी ताकद कशी. मी लगेचच लाईट चालू केला तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तो तर माधवीचे नवीनच लग्न झाले होते. तिच्या पतीचे नाव मनीष होते. लग्नाच्या पहिल्याच रात्री माधवीने सुख काय असतं याचा अनुभव घेतला होता. लग्नाचे काही दिवस नवीन जोडप्याला हा विषय रोजचाच असतो. माधवीला काही दिवस हे सगळं काही सामान्य वाटत होतं. पण सर्व गोष्टींना एक मर्यादा असते. मानवीची तब्येत आता खराब होऊ लागली. पण मनीष अगदी धडधाकट होता. या गोष्टीला त्याला काही फरक पडत नव्हता. तिने मनीषची या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. मनीषच्या या वागण्याचा माधवीला त्रास होऊ लागला होता. सहन करण्याची काही मर्यादा असते. असेच एक दिवस या त्रासाला कंटाळून माधवी मनीषवर ओरडली आणि म्हणाली, "मनीष, हे सर्व काय चालू आहे? रोजच्या त्रासामुळे माझे आरोग्यही खराब होत चालले आहे. माझ्या जीवाचीही थोडा विचार करा." त्यावर मनीष म्हणाला, "माधवी, या माझ्या गरजा आहेत आणि मी तुझा नवरा म्हणून माझा हक्क आहे की तू माझ्या या गरजा पूर्ण कराव्या. आणि तुला जर हे जमत नसेल तर सांग, मी दुसरे लग्न करतो." मनीषचे हे बोलणे ऐकून माधवीच्या पायाखालची जमीनच सरकली. हे लग्न आता तिच्यासाठी डोकेदुखी झालं होतं. पण तिची मजबुरी होती. आणि दिवसेंदिवस मनीषच्या मागण्या वाढत चालल्या होत्या. मनीषच्या मागण्या एवढ्या वाढल्या होत्या की माधवीची झोपही पुरेशी होत नव्हती. मनीषच्या गरजा पूर्ण करणे आता शारीरिक व मानसिक त्रासामध्ये बदलत होत्या. माधवीला हेच कळत नव्हतं. ही गोष्ट कोणाला सांगू? कोणी या विषयावर माधवीची मदत करणार? बायको म्हणून त्याचा माधवीवर मनीषचा पूर्ण हक्क होता. तिलाही सहन करणं भाग होतं. एक दिवस रात्री माधवीची झोप तुटली. पण रात्री कुठे जाणार म्हणून ती बेडवरच पडून होती. तिला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला. माधवी बेडवरून उठून बसली. घड्याळात 2 वाजले होते. नवरा शेजारी झोपलेला होता. ती हॉलमध्ये आली तेव्हा वरच्या मजल्यावर जाण्याच्या पायऱ्यावर बसून कोणीतरी कुजबुजल्यासारखं तिला जाणवले. जाऊन बघितले तर तिथे एक व्यक्ती पायऱ्यावर बसून फोनवर बोलत असल्याचे तिला दिसले. तो मनीष सारखाच तिला जाणवलं. ती चकितच झाली आणि ती मनातच विचार करू लागली की हे तर बेडवर झोपले आहेत. कोणीतरी दुसरी व्यक्ती असेल. मला कदाचित भास होत असेल. असा विचार करून ती परत जाऊन झोपी गेली. दुसऱ्या दिवशी माधवी आणि मनीष बाहेर फिरायला चालले होते. माधवी मनीषला म्हणाली की मी खाली पार्किंगमध्ये जाऊन थांबते. तुमचं आवरून झालं की या खाली. असं म्हणून माधवी पार्किंगमध्ये गेली आणि तिथे जाऊन तिने असे काही बघितले की ते बघूनच ती चकित झाली. मनीष तिच्या आधीच पार्किंगमध्ये थांबलेला होता. पण त्याचं माधवीकडे लक्ष नव्हते. माधवीने मनीषला आवाज दिला. तिचा आवाज येताच तो चकित झाला. माधवीने त्याला विचारले, "अहो, तुम्ही माझ्या आधी खाली कसे आला? अजून तर तुमचं व्हायचं राहिलं होतं." तो म्हणाला, "अगं, तू लिफ्टने आलीस. मी पायऱ्याने झरझर उतरलो म्हणून तुझ्या आधी आलो." पण माधवीला एक शंका होती. मनीषने बाहेर जाण्यासाठी घातलेले कपडे आणि आता त्याच्या अंगावर असलेले कपडे वेगळे होते. एवढेच काय, सुगंधित अत्तरही वेगळा होता. माधवी आणि मनीष बाहेरून खूप दमून थकून घरी आले होते. त्यांनी जेवणही हॉटेलमध्येच केलं होतं. कारण रात्री वेळ खूप झाला होता. बेडवर पडून 10च मिनिटे झाली होती की मनीष बेडरूममध्ये आला आणि बेडवर येऊन पुन्हा त्याचं तेच सुरू, नेहमीसारखं. माधवीला आश्चर्य वाटत होतं की आज एवढा थकूनही मनीषमध्ये एवढी ताकद कशी उरली होती. आजही त्याने तिला लवकर झोपू दिलं नव्हतं.
दुसऱ्या दिवशी माधवी दुपारपर्यंत झोपलेली होती. कोणीतरी हॉलमध्ये गप्पा मारत असल्याचं तिच्या कानावर पडलं. रात्री उशिरा झोपल्यामुळे तिचं डोकं जड झालं होतं. ती हॉलमध्ये जाऊ लागली. हॉलमध्ये मनीष आणि एक व्यक्ती गप्पा मारत बसले होते. तो दुसरा व्यक्ती अगदी मनीषसारखाच दिसत होता. जसं की एकाला लपवावं आणि दुसऱ्याला काढावं तरीसुद्धा ओळखता येणार नाही, असं ते दोघेजण जुळे होते. माधवीला समजतच नव्हतं की मनीष कोण आहे आणि दुसरा व्यक्ती कोण आहे. माधवी हॉलमध्ये गेल्यावर त्यातील एकाने तिला नमस्कार घातला आणि तो म्हणाला की मी मनीषचा जुळा भाऊ सुरेश आहे. तिने नमस्कार घातला. दिराला बघून तिला तिच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. आता मात्र माधवीच्या मनात गोंधळ उडाला होता, कारण मनीषने त्याला जुळा भाऊ आहे असे कधीच सांगितले नव्हते आणि दोघे हुबेहूब सारखे दिसत होते की माधवीला ओळखायलाही कठीण जात होते. संध्याकाळी माधवी सर्व कामं आवरून आपल्या रूममध्ये गेली. ते दोघे जुळे असल्यामुळे तिला ओळखायला अडचण येत होती. काही महत्त्वाचे बोलायचे तर कसे बोलायचे हेही तिला उमजत नव्हते. संध्याकाळी झोपताना सुद्धा तिच्या मनात नको ते विचार येत होते. रोजच्या रात्रीसारखंच आजही होऊ लागलं. मनीषने त्याच्या इच्छा पूर्ण केल्या आणि तो वॉशरूमला जातो असं म्हणाला, पण परत येऊन त्याची तीच मागणी होती. ते झाल्यावर परत तो पाणी प्यायला जातो म्हणाला. असंच त्याचं सारखं सारखं असायचं. नीट लक्ष दिलं असता माधवीला दिसलं की त्याच्या भुवईत तीळ नव्हता, जसं मनीषच्या भुवईत होता. माधवीला आता मात्र समजलं होतं की काहीतरी तिच्यासोबत वेगळंच घडत आहे. ती घटना इतकी भयानक होती की कोणत्याही स्त्रीचा थरकाप उडेल. तिचा नवरा आणि दीर दोघेही मिळून तिच्यासोबत आपल्या इच्छा पूर्ण करत होते, पण हे तिच्या लक्षात आले नाही, कारण ते जुळे होते आणि हे तिच्या नवऱ्याला पण माहीत होते. लग्न झाल्यापासून हे चालू होते. रात्र झाली की त्याचा भाऊ घरी यायचा आणि त्याचं हे सर्व लागोपाठ तिला भोगावं लागत होतं. तिला समजलं होतं की तो रात्री पायऱ्यावर बसलेला माणूस आणि पार्किंगमध्ये असलेला माणूस हाच मनीषचा जुळा भाऊ होता. माधवी रडतच उठली आणि नवऱ्याला सगळं सांगितलं. तोही म्हणाला, जे काही चालू आहे ते असंच चालू राहू दे. हे ऐकून तिला खूप मोठा धक्काच बसला. तिला असं वाटत होतं की माझ्यासोबत काहीतरी व्हावं आणि मी हे जग सोडून जावं. तिच्या डोक्यात नको ते विचार येत होते. काय करावे हे तिला समजतच नव्हते. काय काय स्वप्न बघितले होते तिने, पण त्या सर्व स्वप्नांची राख रांगोळी झाली होती. ती विचार करत होती की आपण ज्याच्यासाठी आई वडील आपलं घरदार सोडून आलोय तोच आपल्याला असं बोलतोय. 7 जन्मोजन्मीचं नातं यालाच म्हणतात का? तिने हे सगळं प्रकरण सासू सासऱ्यांना पण सांगितलं, पण सासू सासरे देखील या दोघांमध्ये सामील होते. ते ऐकून तर तिला धक्काच बसला. त्यानंतरही ते नेहमी तिच्यासोबत आपल्या इच्छा पूर्ण करत होते. रोज रात्री तिला हाणून मारून तिच्यासोबत हे सर्व चालूच होते. मग माधवीने ही गोष्ट तिच्या आईबाबांना सांगण्याचा विचार केला आणि घरी कोणी नसताना तिने तिच्या आईला फोन केला आणि तिच्यासोबत झालेले अत्याचार सांगितले. हे ऐकून तिच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी क्षणाचाही विचार न करता पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली आणि जे काही प्रकार त्यांच्या मुलीसोबत घडत होतं ते सर्व पोलिसांना सांगितले. पोलिसांनी ताबडतोब तिच्या नवरा, दीर आणि सासू सासऱ्यांना अटक केली आणि तुरुंगात टाकले. लेडीज कॉन्स्टेबलला माधवीची सासूबाईचा खूप राग येत होता, म्हणून कॉन्स्टेबलने माधवीच्या सासूला जोरात थोबाडीत दिली. तुझ्यासारखी आई आणि तुझ्यासारखी सासू कोणाला मिळू नये. आता सडा तुरुंगात, हीच तुमची लायकी आहे. देव करो तुम्हाला फाशीची शिक्षा मिळो. अखेर माधवीला न्याय मिळणार किंवा नाही याची ती वाट बघत होती. पण म्हणतात ना, जसे कर्म तसे फळ, हे सत्य आहे. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.